गोष्ट आहे 4 अशा स्त्रियांची, अशा वीरांगणांची की ज्यांनी एक असं मैदान गाजवलं की ज्या इतिहासाच्या पानांमध्ये अमर झाल्या आहेत। त्यांची फारशी दखल कोणी घेतली नाही, त्यांच्याविषयी अभ्यासक्रमात कुठे पाठही नाही, परंतु ज्या घराण्याच्या ह्या स्त्रिया आहेत त्या घराण्याच्या इतिहासात मात्र त्या अमर झाल्यात आणि आजूबाजूच्या परिसरात आजही त्यांच्याबद्दल गोष्ट सांगितली जाते। नमस्कार, मी निलेश। शेष विशेष रिफ्रेश विथ निलेश या यूट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत। आपण मालेगाव तालुक्यातील आणि वाशिम जिल्ह्यातील राजुरा राव या गावातील रावसाहेब घराण्यातील स्त्रियांबद्दल आज माहिती जाणून घेणार आहोत। मित्रो, त्या काळी जी श्रीमंत घराणी होती या घराण्याची पूर्ण माहिती काढून त्या घरावर काही दरोडे किंवा डाकू टाकत असत। असत या गावातील राजुरा राव या गावातील घुगे परिवार, ज्यांना रावसाहेब ही पदवी होती, अतिशय श्रीमंत असं घराणं। त्या गावातील कर्तबगार मंडळी किंवा पुरुष मंडळी, प्रधान आणि प्रमुख मंडळी हे यात्रेला बाहेरगावी गेले आहेत अशी पूर्ण माहिती दरोडेखोरांनी मिळवली आणि मग त्यांनी योजना आखली, एक बेत आखला की रावसाहेब यांच्या वाड्यावर घरावर आपण दरोडा घालायचा। आता घरातील जाणती माणसं घरी नाहीत, ती सर्व घराच्या बाहेर आहेत। त्या घरावर पूर्ण एका सुनियोजित कटाच्या अंतर्गत दरोडा पडतो। घरातील स्त्रिया जाग्या होतात आणि त्यांच्या पटकन लक्षात येतं की काहीतरी अघटित होणार आहे। परंतु भारतीय नारी शक्ती अशी आहे, भारतीय स्त्री अशी आहे की ती कुठल्याही संकटात मोठी खंबीरपणे उभी राहत असते। झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचं उदाहरण आपल्या सर्वांनाच अतिशय परिचित आहे। अशा अनेक कर्तबगार स्त्रिया, मग त्या मराठ्यांच्या इतिहासातील असतील किंवा त्या घराण्याच्या इतिहासातील असतील, आपल्या सर्वांना माहिती आहे। तर या घराण्यातल्या स्त्रियांनी देखील एक योजना आखली। घरात 4 ज्या प्रमुख स्त्रिया होत्या त्या स्त्रियांनी ठरवलं की आपण या डाकूंचा सामना करायचा आणि मग त्यांनी पुरुषांप्रमाणे वेशभूषा धारण केली आणि डाकूंचा पाठलाग करण्यासाठी म्हणून आपल्या पागीतले घोडे सोडले। पण त्यात झालं काय की त्या चौघींपैकी एकीला तान्हुलं होतं, एक छोटं बाळ होतं। ते बाळ झाशीच्या राणीसारखंच तिने आपल्या पोटाशी घेतलं, पाठीवर बांधलं आणि ती घोड्यावर स्वार झाली। ज्या काही त्यांच्याकडे त्यावेळेस उपलब्ध शस्त्र असतील, तलवार असेल, बंदूक असतील, त्या घेऊन त्या निघाल्या आणि जवळपास आपल्या गावाच्या बाहेर 4 ते 4.5 किलोमीटर त्यांनी डाकूंचा पाठलाग केला, त्यांना हुसकावून लावलं। देवठाणा खांब नावाच्या गावापासून आपण काही अंतर समोर निघून गेल्यानंतर एक टी पॉइंट येतो, त्या टी पॉइंट पर्यंत त्या येऊन पोहोचल्या। पण त्यावेळी बाळाला झोपवण्यासाठी जी गुंगी दिली जात असे त्या गुंगीच्या औषधाची त्या बाळाची ती मात्रा उतरली आणि त्या रात्रीच्या निर्जन शांततेत, भयान शांततेत ते बाळ रडलं। बाळ रडल्याबरोबर डाकूंच्या हे लक्षात आलं, आपला पाठलाग करणाऱ्या ह्या स्त्रिया आहेत, हे पुरुष नाहीत। कारण त्यांच्याकडे पक्की बातमी होती की पुरुष जे आहेत ते बाहेरगावी गेले किंवा यात्रेला गेले। आणि मग डाकू पुन्हा त्यांच्यावर चालून आले। एक भीषण लढाई त्या घनदाट जंगलात, त्या निर्जन रस्त्यावर झाली आणि त्या लढाईत त्या चौघीही त्या बाळासहित धारातीर्थी पडल्या। कदाचित ते बाळ जर रडलं नसतं किंवा त्याची ती गुंगीची मात्रा जर उतरली नसती तर आज हा इतिहास आपल्याला वेगळा सांगावा लागला असता। परंतु त्या चौघीही त्यात त्यांना वीरमरण आलं। आपल्या घराण्याची इब्रत, इज्जत आणि आपल्या घराण्यातील सगळी जी काही मालमत्ता असेल, संपदा असेल आणि पुरुषांच्या कर्तबगारीला, पुरुषांच्या बरोबरीचा पराक्रम गाजवणाऱ्या ह्या स्त्रिया ज्या ठिकाणी धारातीर्थी पडल्या त्या ठिकाणी नंतर रावसाहेब घराण्यांनी त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ खांब उभारले। त्या खांबांवर घोडा, हातात तलवार आणि तो सगळा प्रसंग जो आहे तो त्याच्यात दगडांवर कोरलेला आहे आणि त्या चौघींचेही तिथे स्मृतीस्थळ आजही आहेत। अनेक वाटसरू तिथून जातात येतात। अनेकांना प्रश्न पडतो की हे काय ठिकाण आहे। त्या भागातल्या लोकांना हा इतिहास माहिती आहे। चौकस लोक विचारतात तेव्हा हा घडलेला इतिहास त्यांना सांगितला जातो। आजही तिथे या घराण्यातील पुरुष त्यांच्या त्या पराक्रमासमोर नतमस्तक होण्यासाठी येतात। आवर्जून जंगलातील हे ठिकाण आपण पाहिलं पाहिजे। आपल्या परिसरातील अशा प्रकारच्या कर्तृत्ववान आणि कर्तबगार स्त्रियांचा हा इतिहास आपल्या पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे। हाच आमचा प्रयत्न या चॅनलच्या निमित्ताने आणि तुमच्यापर्यंत आणण्याचा आहे। ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतरांपर्यंत पोहोचावी असं तुम्हाला वाटत असेल तर शेअर देखील करा। शिवाय ही माहिती तुम्हाला कशी वाटली याबद्दलची तुमची एक कमेंट आमचा उत्साह आणि हुरूप वाढवणारी असते। त्यामुळे कमेंट जरूर करा आणि देवठाणा खांब पासून समोर काही मीटर अंतरावर असलेलं मालेगाव तालुक्यातील हे ठिकाण आवर्जून बघायला जा। 2-3 प्रकारे इथे येता येतं, आपण गुगल सर्च करून देखील बघू शकता। तेव्हा अशाच प्रकारची नाविन्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला भेट देत राहा। तोपर्यंत बघत राहा शेष विशेष रिफ्रेश विथ निलेश।